सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदाराची ऊस संदर्भातील महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी येत्या 30 नोव्हेंबर रोजी FRP सह अधिकचा दर जाहीर करण्याचे कारखानदारांनी आश्वासन दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन 20 दिवस उलटूनही अद्याप ऊस दर जाहीर करण्यात आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक झाली। जे कारखानदार अनुपस्थित होते त्यांची बैठक पुन्हा 17 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। शेतकरी संघटनांकडून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केंद्र सरकारच्या FRP दरानुसार आणि ऊस उत्पादकातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून ऊस दर जाहीर करण्याची मागणी होत आहे। बैठकीस युटोपियन शुगर, अवताडे शुगर, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, संत दामाजी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, श्री शंकर सहकारी साखर कारखाना, धाराशिव शुगर, वसंतराव काळे साखर कारखाना, मोहिते पाटील साखर सहकारी कारखाना, संत कुरुमदास साखर कारखाना, सासवड माळीनगर शुगर फॅक्टरी, इंद्रेश्वर शुगर, लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रीज, लोकमंगल शुगर, राजीव ॲग्रो आदी कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। हा आपला हक्काचा चॅनल AG न्यूज संपादक अंबादास गज्जर या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपर्क 94 92 37 68 92।